समृद्धी महामार्गावर खिळे ठोकल्याचा दावा खोटा असल्याचा MSRDCचा खुलासा। ते खिळे नसून ग्राउटिंग इंजेक्शनचं नोझल असल्याचं स्पष्टीकरण। रस्त्याच्या भेगा दुरुस्तीसाठी काम सुरू असल्याची माहिती। परभणीच्या जिंतूरमध्ये आरक्षणासाठी 5 दिवसांपासून बंजारा समाजाचं आंदोलन। बंजारा समाजाचं जिंतूर जालना महामार्ग अडवत रास्ता रोको आंदोलन। माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा आंदोलनाला पाठिंबा। मराठा आरक्षणाचा GR रद्द करा यासह विविध मागण्यांसाठी औंढा नागनाथमध्ये ओबीसी समाज बांधवांचा रास्ता रोको। मागण्या पूर्ण न केल्यास महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करू, आंदोलकांचा इशारा। पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन। सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन। सरकार जनतेचा आवाज दाबत असल्याचा आरोप। बीडच्या गिरवलीमध्ये शक्तीपीठ महामार्गावरून शेतकरी बांधव आक्रमक। कोणतीही पूर्वसूचना न देता पोलीस बंदोबस्तात जमीन मोजणी सुरू असल्याचा आरोप। शक्तीपीठच्या भूसंपादनासाठी काढलेल्या जमावबंदी आदेशाविरोधात शेतकरी आक्रमक। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बाधित शेतकऱ्यांची घोषणाबाजी। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रहारचं भीक मागो आंदोलन। मागच्या 5 महिन्यांपासून राज्यभरातील दिव्यांग, निराधार, विधवा यांचं मानधन थकल्याचा आरोप। धाराशिवच्या नागनाथ परिसरातील स्मशानभूमीची दुरवस्था। पावसात ताडपत्री धरून अंत्यविधी करण्याची वेळ। स्मशानभूमीची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरणावर तरुणांकडून स्टंटबाजी। मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असताना सेल्फी व्हिडिओ काढण्यासाठी तरुण सांडव्याखाली उभे। कुठल्याही क्षणी विसर्ग वाढण्याची शक्यता। पावसानं विश्रांती घेतल्यानंतर गोदावरीच्या पाणी पातळीत घट। रामकुंड परिसरातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर। दुतोंड्या मारुतीच्या तळपायापर्यंत पाणी। भाविकांसह पर्यटकांची रामकुंड परिसरात मोठी गर्दी। अतिवृष्टीमुळे लोणार सरोवरातील पाण्याची पातळी वाढली। बुलढाण्याच्या कमळजा देवीकडे जाणारे रस्ते बंद। MTDC समोरील आणि शीतन्हाणी मार्गावरील मुख्य रस्ते पूर्ण पाण्याखाली। 13 ते 18 सप्टेंबर दरम्यान 17 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा। नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। मुंबई, ठाणे, पालघरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला इशारा। जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुर्हा काकोडा परिसरातील छोटे मोठे तलाव कोरडे। वन्य प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता। अतिवृष्टीमुळे तळणी शिवारातील 2 एकरावरील टोमॅटोचं पीक उद्ध्वस्त। शेतकऱ्याचं मोठं नुकसान। पिकाचे पंचनामे करून शासनानं तात्काळ मदत द्यावी, शेतकऱ्याची मागणी। वर्धा जिल्ह्यात पिकांवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव। सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांनी सोयाबीन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। भंडाऱ्यात युरिया खताच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। प्रशासनाचं दुर्लक्ष तर बचत गटाच्या माध्यमातून युरिया निर्मिती आणि पुरवठा करण्याची मागणी। वाशिम जिल्ह्यात चियाचे दर 18,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली घसरले। काल चियाच्या दरात मोठी सुधारणा। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत चियाला कमाल 20,701 रुपये प्रति क्विंटलचा दर। जळगावच्या 40 गावात शेतातील उभ्या मिरची पिकावर ट्रॅक्टर फिरवला। मिरची पिकाला हमीभाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल। बुलढाण्याच्या भुरमाळ्यात अज्ञाताकडून मिरचीच्या मळ्यात नासधूस। 12 गुंठे शेतातील मिरची सीड प्लॉटची नासधूस। अंदाजे 4 ते 5 लाखांचं नुकसान। सोलापूरच्या बार्शीमध्ये उपसरपंचाकडून 2 ट्रक गांजाची तस्करी। भोयरे गावातील उपसरपंच अंकुश बांगरकडून 692 किलो गांजा जप्त। कारवाईत ट्रक, आयशर टेम्पोसह 1,38,56,000चा मुद्देमाल हस्तगत। गोंदियात ठेकेदाराकडून मजुराची हत्या। मजुरीचे पैसे मागितल्यानं हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार। 2 आरोपींना अटक। बीडमध्ये आणखी एक हुंडाबळी। लग्नाच्या 2 महिन्यातच मुलीला सासरच्यांकडून जाच। विहिरीत आढळला नवविवाहितेचा मृतदेह। माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्यांकडून दबाव। आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल। मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेल्या विजय घोगरे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत। भैरवनाथ उद्योग समूहाच्या वतीनं 3 लाख रुपयांची मदत। महसूल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची आता फेस ॲपद्वारे हजेरी होणार। इतर शासकीय विभागांनाही फेस ॲपद्वारे हजेरी सक्तीची करा। परभणी महसूल कर्मचारी संघटनेची मागणी। नंदुरबारमध्ये आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानाचा आढावा घेतला। पंचायत राज अभियानामुळे गावाचा कायापालट होणार। विजयकुमार गावित यांची प्रतिक्रिया।
वर्धा नगर परिषदेच्या प्रभाग रचनेवर 15 आक्षेप, सर्व आक्षेपांवर जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी पार पडली, तर एक आक्षेप अंशतः मान्य. वर्ध्याच्या अंतिम प्रभाग रचनेकडे सर्वांचं लक्ष. नांदेडमधील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण. आमदार श्रीजया चव्हाण यांच्याकडून वसतिगृहाची पाहणी, प्रशासनाला धारेवर धरत खडेबोल सुनावले. असा प्रकार खपवून घेणार नाही, श्रीजया चव्हाण यांचा इशारा. परभणीत मुख्याध्यापकांच्या बदलीनं विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी. मुख्याध्यापक संग्राम गायकवाड यांना निरोप देताना धरमनगरी शाळेत विद्यार्थ्यांसह शिक्षकांना अश्रू अनावर. भंडारा जिल्ह्यातील 9 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार. पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार. सणासुदीच्या काळात सोनं चांदीच्या दरात झळाळी. सोन्याचे दर प्रतितोळा 1,08,000वर, चांदी प्रति किलो 1,28,000वर. मागच्या 2 दिवसात सोन्याच्या दरात 2.5% वाढ. पितृपंधरवड्यात शुभ कार्य होत नसल्यानं मार्केट यार्डातील फुलांच्या व्यवहारावर परिणाम. नेहमीच्या तुलनेतील आवक घटली. भावातही निम्म्यानं घट. कमी प्रमाणात फुलं विक्रीस आणण्याचं व्यापाऱ्यांचं आवाहन. संकष्टी चतुर्थी निमित्तानं पुण्यातील रांजणगाव महागणपती देवस्थान ट्रस्टकडून सामूहिक अथर्व शीर्ष पठण. अथर्व शीर्ष पठणाला भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. संकष्टी चतुर्थीनिमित्त लेण्याद्रीच्या गिरिजात्मज बाप्पाला आकर्षक फुलांची आरास. लाडक्या बाप्पाला केळीचा महानैवेद्य दाखवण्यात आला. साताऱ्यात क्रांतिकारी नागनाथ नाईकवडी यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं अभिवादन. सातारा जिल्हा कारागृह फोडून नाईकवडी यांनी स्वातंत्र्य लढ्याला दिलं होतं पाठबळ.